गो स्लोली आणि रीच सेफली, म्हणजे वेळेवर सुरू करा, व्यवस्थितपणे काम करा आणि आपलं ठरले त्याप्रमाणे गोल अचीव करा. असं आहे की काँग्रेसकडे दुर्दैवाने दिशा नाही, नेतृत्व नाही आहे आणि त्यामुळे आलेली सत्तासुद्धा हातात घालून बसलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे. कुठेच महापालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये सत्ता ही काँग्रेसची येत नाही असं चित्र आहे. काही अशक्य नाही राजकारणात. अतिशय मनापासून आनंद आहे की जे परिश्रम भाजपच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतले, नांदेडच्या जनतेने आम्हाला साथ दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकसित भारताची कल्पना जी देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने राज्यामध्ये संघटनात्मकदृष्ट्या लक्ष दिलं आहे, रवींद्र चव्हाणांची साथ चांगली मिळाली आणि राज्यामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता विकसित नांदेडचा रोडमॅप जो आम्ही तयार केलेला आहे त्याला लोकांनी शिक्कामोर्तब करून आगामी पुढील 5 वर्षाची पायाभरणी करण्याकरता आम्हाला बहुमत दिलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्तता संकल्पनाम्याप्रमाणे करणार आहोत. याच्यासाठी लोकांची साथ मिळाली, त्याबद्दल लोकांचे धन्यवाद मानतो. सर, काय कानमंत्री तुम्ही महापौर मी त्यांना त्याच म्हणून स्टार्ट अर्ली, गो स्लोली आणि रीच सेफली, म्हणजे वेळेवर सुरू करा, व्यवस्थितपणे काम करा आणि आपलं ठरले त्याप्रमाणे गोल अचीव करा. सर, फॉर्म्युला काय ठरला? 2.5 वर्षाचा, 6 वर्षाचा? नाही, असंच आम्ही ठरवलं आहे की 5 वर्षामध्ये किमान 4 महापौरांना संधी द्यावी असा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. चर्चा आम्हाला करायची आहे आमच्या कोर ग्रुपमध्ये, परंतु सर्वांना संधी द्यावी असा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे. चंद्रपूरमध्ये चमत्कार घडलेला आहे. भाजपनं ऐन वेळेला भाकरी फिरवत तिथं महापौर पद मिळवलेलं आहे. काँग्रेसला धक्का बसलेला आहे तिथे. असं आहे की काँग्रेसकडे दुर्दैवाने दिशा नाही, नेतृत्व नाही आहे आणि त्यामुळे आलेली सत्तासुद्धा हातात घालून बसलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे. कुठेच महापालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये सत्ता ही काँग्रेसची येत नाही असं चित्र आहे आणि त्यामुळे मला वाटतं लोकांचा कौल स्पष्ट आहे. जनमताचा कौल हा भाजपच्या बाजूने आहे. सर, हिंदी में बताइए, पहली बार महापालिकेच्या अनुषंगाने 740 कोटीचा बोजा आहे महापालिकेवर. दुसरीकडं भरती प्रक्रिया रखडलेली आहे, बिंदू नामवादी मंजूर झालेली नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कसा मला या सगळ्या गोष्टीची अजून माहिती घ्यावी लागणार आहे. महापौर उपमहापौरांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन त्यांची कामाची प्रायोरिटी ठरवावी लागणार आहे. पैसा ठीक आहे, कर्ज काही ठिकाणी काढावं लागतं, पण कर्ज योग्यपणे काढल्यावर विनियोग झाला की नाही हे पाहावं लागणार. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे का? कारण की अफवा उठलेली आहे आणि आपल्या सोशल मीडियामध्ये येते. राजकारणामध्ये काही घडू शकतं. काही अशक्य नाही राजकारणामध्ये. मी काय सांगितलं, राजकारणामध्ये काही अशक्य नाही. थँक्यू सर.